तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आपल्या गावाला आहे आणि आपल्या गावापासूनच आपल्याला पहिल्या ब्लॉगची सुरुवात करायची आहे. बरेच दिवस चाललं होतं की ब्लॉग चालू करायचं आहे. आणि तर सुरुवात करायची कुठून? तर सुरुवात करायची होती आपल्याला आपल्या गावातूनच करायची होती. मी मुंबईला असताना पण भरपूर वेळा असं विचार आला होता का आपण इथून मुंबईतूनच सुरुवात करूया, पण नाही, आपल्याला सुरुवात आहे ना आपल्या गावामधूनच करायची होती. माझ्या गावामधले पण भरपूर काय अशा गोष्टी त्या मला एक्सप्लोअर करायच्या होत्या आणि ते तुम्हाला दाखवायच्या होत्या की प्रत्येकाची एक ओळख आपल्या गावापासून असते. आणि त्याच्यामुळे ना मला सुरुवात नेमकं ना गावापासूनच करायची होती. तर म्हटलं मुंबईवरून सुरुवात करण्यापेक्षा ना म्हटलं आपल्या गावावरूनच सुरुवात करूया. त्याच्यामुळं तो मला एक पाठीमागं आमची यात्रा होती. यात्रेच्याच टायमाला मी सुरुवात करणार होतो, पण यात्रेच्या टायमाला काय झालं की भरपूर काय असे कार्यक्रम असते, त्याच्यामुळं टाईम पण नाही भेटला. आणि मला पण एक नवीन सुरुवात असल्यामुळे ना मग यूट्यूबवरती पहिली सुरुवात असताना मला अजून ब्लॉगच्या काही माहिती पाहिजे होत्या, काही तांत्रिक गोष्टी पण आहे ना मला एवढ्या काय म्हणजे अनुभव नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं की एकदा ना सगळ्या गोष्टी ना माहिती झाल्या किंवा आहे ना सगळ्या गोष्टी ना आपल्याला पूर्ण माहीत झाल्याशिवाय आपण सुरुवात नाही करायची. त्याच्यामुळे एक आत्ता मुहूर्त आला आहे आणि आपण चालू करणार आहे आता ब्लॉग. इथून पुढे आपले ना तुम्हाला डेली ब्लॉग, तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग असतील, फॅमिली ब्लॉग असतील, हे सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. जसं प्रेम तुम्ही इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती केलं तसंच प्रेम मला या यूट्यूबवरती करा. आणि तुम्हाला आपले डेली ब्लॉग असतील, फॅमिली ब्लॉग असतील, ट्रॅव्हल ब्लॉग असतील, कॉमेडी ब्लॉग असतील, असे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आहे ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला बघायला भेटते. प्रत्येकाच्या आहे ना आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात का ते नेहमी ना त्यांना सपोर्ट करत असतात. असे जे माझ्या आयुष्यामध्ये 3-4 व्यक्ती असे आहेत. एक म्हणजे आमची मातोश्री, आमची आई, दुसरी आमची आजी, तिसरी माझी बायको आणि चौथे म्हणजे माझं मित्रपरिवार खूप मोठा आहे माझा. नेहमीच मला कायमच सपोर्ट करीत असतात. मी माझं गाव तर दाखवणारच आहे तुम्हाला. पहिले तुम्हाला माझं घर दाखवतो, त्याच्यानंतर गाव दाखवतो आणि गावातले काही असे भरपूर काही असे स्पॉट आहेत किंवा भरपूर काही अशा गोष्टी आहेत का ते तुम्हाला आज मी एक्सप्लोअर करणार आहे. आणि तुम्हाला आहे ना मी माझं पहिलं घर दाखवतो. तर मित्रांनो, हे आपलं घर आहे. हे माझे वडील आहेत. 2003 साली एक्सपायर झाले ते. आम्ही 9वीला असतानाच माझे वडील गेले, त्यावेळेस आम्ही लहान होतो. ही आमची आजी आहे, म्हणजे आईची आई, आणि ही आमची आई आहे. हे आज आठवडे बाजार असल्यामुळे ना बाजार करून आलेली आहे. हे अशा भाज्या वगैरे त्यांना काय आता ती नवीनच व्हिडिओ नवीनच आहे, त्याच्यामुळे ती पण लाजते अशी. मला म्हटली बाबा मला काही बोलता येत नाही, जे काय असेल ते तू बघून घे. आता माझी नवीनच सुरुवात आहे, आता तिला तरी काय सांगणार. तर तुम्हाला घर दाखवलंय, तर थोड्या वेळातच आपण आहे ना आता आपल्या गावामध्ये काय असे स्पॉट किंवा काही असे हे आहेत ते तुम्हाला आहे ना आज मी आपल्या गावातले ना काही बऱ्याच अशा गोष्टी त्या आपण आहे ना एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार. पोखरी गावामधून येताना आहे ना पहिलेच म्हणजे ज्यावेळेस ग्रामपंचायत इथं ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतपासून आल्यानंतर 2-3 घरं सोडल्यानंतरच आपलं पहिलंच घर लागते. इथं सरकारी दवाखाना आहे. सरकारी दवाखान्याच्या शेजारीच म्हणजे बाजूलाच आपलं आहे ना घर आहे. हे आमच्या गावचे ग्रामदैवत आहे रंगदास स्वामी. चला आपण स्वामीचं दर्शन घेऊया. आपल्या गावचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे आले. हे महादेवचं मंदिर आहे आणि हेच साईडला आहे ना स्वयंपाक खोली आहे. ज्यावेळेस सप्त्याचे हे असतात स्वयंपाक वगैरे असतो ते इथं होतो. आणि त्याच्यानंतर इथं मंडप असतो. पहिलं जुनं मंदिर होतं जे कौलारू होतं ते स्वामींचं इथं होतं. त्याच्यानंतर हे नवीन मंदिर बांधलं, हे ह्या साईडला बांधलेलं आहे. पहिले इथं जुनं मंदिर होतं आणि ह्याच साईडला इथं जे पाण्याची सुविधा केलेली ह्या साईडला आहे ना पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं, ते पण कौलारूच होतं. हे दोन्ही मंदिरं काढून इथं नवीन मंदिर बांधलेलं. हे एक नवीन मंदिर आहे. अजून एक ठिकाणी आपल्याला भैरवनाथचं मंदिर आहे, ते आपण बघणार आहोत. आणि हे ना महादेवाचं मंदिर आहे. हे जुनंच आहे. हे आहे असंच आपण हे केलेलं आहे, म्हणजे असंच ठेवलेलं आहे, असंच जतन केलेलं आहे. हे मंदिराचा सभा मंडप आहे. ह्या साईडला ज्यावेळेस यात्रा असते त्या टायमाला आहे ना इथं होम हवन होतं.
इथं आहे ना देवस्थान ट्रस्टचं ना स्टोर रूम आहे हे, आणि ह्या साईडला ऑफिस आहे. या स्टोर रूममध्ये जे काही देवस्थानाचं जे काही साहित्य असते ह्या स्टोर रूममध्ये असते. इकडे आपण बघू. आणि मंदिराच्या आसपास आहे ना भरपूर असे झाडं लावलेली आहे. चाफ्याची वगैरे असे सुशोभी करण्याची काही झाडं आहेत. आणि आपली रंगस्वामींची ना दिंडी असते पंढरपूरसाठी. तर हा जो रथ आहे हा रथ इथं लावलेला आहे. हा रथ असतो पोखरी ते पंढरपूर रंगस्वामींची महाराजांची पायदिंडी असते. हा रथ वापरला जातो आपला दिंडीसाठी. अशा पद्धतीने ना भरपूर झाडं लावलेली या साईडला, आणि काही सुशोभीकरणाची झाडं आहेत असे. आणि चांगला मोठा असा आवार आहे हा. पुढं पण भरपूर मोठं सप्त्याचं आमच्या पारनेर तालुक्यामध्ये ना सप्त्याचं खूप मोठं असं नियोजन असते. ते आपल्या रंगस्वामी देवस्थानाच्या ट्रस्टला ना जे देणगीदार आहे किंवा ज्यांनी काही साहित्य दिलं आहे किंवा ज्यांनी रक्कम दिलेली ती या पद्धतीने ना इथं नमूद केलेली आहे. हे कार्यालय रंगस्वामी देवस्थान ट्रस्टचं असं भव्य मोठा आहे ना असं सभा मंडप आहे. इथं आहे ना का म्हणजे कधी कधी आहे ना म्हणजे दिवाळीमध्ये किंवा आहे ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना साखरपुड्याचे किंवा लग्नाचे पण कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात होतात. जी गाडी लावली ना क्रेटा त्या साईडला आहे ना याचं हे असतं सप्त्याचं मोठा टेज असतो तिथून. आणि हा सगळा एवढा मोठा आहे ना हे असं मोठं प्रांगण आहे. इथं आहे ना सगळं म्हणजे असं पूर्ण जेवढं मोठं प्रांगण आहे तेवढं सगळं मोठं आहे ना असं मंडप असतो. हे स्वामींचं मंदिर आहे आपलं. हे आहेत ना पुजारी आपले म्हणजे देवस्थानचे सचिन पवार. अशा पद्धतीने ना म्हणजे स्वच्छता यांची ना खास यांची म्हणजे आपल्या गावच्या ग्रुपवरती काय नेहमी ना मेसेज टाकीत असतात स्वच्छतेच्या बाबतीत. ते आमचे ना ग्रामदैवत आहेत रंगस्वामी महाराज. अशा पद्धतीने सगळ्या जेवढ्या म्हणजे दत्तांची ज्ञानेश्वर माऊली झाले, परत हनुमंतराय आहेत, स्वामी आहेत, विठ्ठल रखुमाईचे यांचे ना सगळ्या मूर्त्या एकाच ठिकाणी. पहिले विठ्ठल रखुमाईचं मंदिर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ते तिकडं होतं. आता सगळे एकाच मंदिरामध्ये ना सगळ्या मूर्त्या आमच्या आहेत. इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आता पाठीमागच शिवजयंतीचा मोठा सोहळा झाला इथं, त्यावेळेस हीच मूर्ती ह्याच मूर्तीचं आहे ना गावामध्ये मिरवणूक असते. संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर. तर मित्रांनो आता आहे ना आपण देवस्थानचं म्हणजे स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर आहे ना मंदिरामध्ये आलोय आपण. आता आपले आहे ना याचे देवस्थानाचे ट्रस्टी आहेत म्हणजे देवस्थानाचे सचिव आहेत, त्यांच्याबरोबर आपण काही माहिती घेऊ. सप्त्याचं कसं नियोजन असतं किंवा स्वामींबद्दल काही जी माहिती असेल ती आहे ना माहिती त्यांच्याकडून घेऊया. आपण त्यांच्याबरोबर बोलू. हे देवस्थानचे ना कार्यकारी मंडळ आहे देवस्थान ट्रस्टचे. आणि इथं आहेत आपले बाळासाहेब शिंदे आहेत आपले देवस्थानचे सचिव आहे. आपण आहे ना यांच्याकडून आहे ना काही माहिती घेऊ म्हणजे देवस्थानबद्दल किंवा स्वामींच्याबद्दल किंवा जे आपले काही स्वामींचा जो उत्सव असतो सप्ताह असतो त्याच्याबद्दल आहे ना बाळासाहेब थोडी माहिती देते. आपला जो श्री क्षेत्र पोखरी गावामध्ये श्री रंगदास स्वामी महाराजांच्या नावाने जो सप्ताह चालू आहे, खऱ्या अर्थानं हा गणेश चतुर्थीच्या निमित्तानं हा सप्ताह आपण चालू केलेला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ असतील, तरुण मंडळी असतील आणि सर्व या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं हा सप्ताह तालुक्यातील एक नंबरचा सप्ताह करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी आमचे तरुण मंडळी आणि गावातील ग्रामस्थ करत असतात. सप्ताहाचं नियोजन जर तुम्ही पाहिलं आत्ता थोड्या दिवसापूर्वी आमचा सप्ताहाचं नियोजन जर तुम्ही पाहिलं, अतिशय सुंदर नियोजन, देखणं नियोजन कसं असावं तर हे पोखरीमध्ये येऊन खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी पाहुणे मंडळींनी पाहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मी सप्त्याबद्दल म्हणजे तुम्हाला अशी काय माहिती म्हणजे कधीपासून हा सप्ताह चालू आहे काय अशी याच्याबद्दल काय माहिती देशाल का तुम्ही? खरं तर हा सप्ताह कधी चालू झाला आहे हे आमच्या पूर्वजांना देखील माहीत नाही. हा सप्ताह अनादिकालापासून चालू आहे. स्वामींनी चालू केलेला गणेश चतुर्थीच्या निमित्ताचा सप्ताह आहे.
हा सप्ताह अनादी कालापासून चालू आहे, कोणालाच माहीत नाही. गावातील जे मोठमोठे म्हणजे वयस्कर मंडळी आहेत त्यांना देखील हा माहीत नाही का सप्ताह कधी चालू झालेला आहे. आणि सप्त्याचा कालावधी कधी असतो, म्हणजे कधीपासून हा सप्ताह चालू होतो असं काय? एक साधारण जानेवारीच्या म्हणजे ते तिथीनुसार असतो सप्ताह आमचा. संकष्टी चतुर्थीची यात्रा असते तिथीनुसार. एक तर साधारण जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये हा सप्ताह दरवर्षी येतच असतो असे. म्हणजे त्याच्यातून म्हणजे फक्त हेच असतं का सप्ताह आणि बाकीचे काही कार्यक्रम असतात का? हो, सप्ताहाच्या काळामध्ये रोज सकाळी काकड आरती असते. काकड आरती झाल्यानंतर रोज आमचं ज्ञानेश्वरी ग्रंथात पारायण सोहळा असतो. त्याच्यानंतर रोज आपला नित्याचा हरिपाठ असतो. हरिपाठ झाल्यानंतर नित्याचं आमचं प्रवचन असतं. प्रवचन झाल्याच्यानंतर आमचं संध्याकाळी कीर्तन सेवा असते. कीर्तन सेवा झाल्यानंतर आमचं जागर असतो. जागर झाल्यानंतर आमच्या सर्व ग्रामस्थांना पाहुणे मंडळीला सर्वांना महाप्रसादाचं नियोजन रोज केलं जातं या सप्ताह काळामध्ये. आपल्या पारनेर तालुक्यामध्ये म्हणजे असं एक हे म्हणजे पाहुणे मंडळी म्हणतात किंवा बाहेरून पण असं ऐकलं जातं का ज्यावेळेस इथं सप्ताह चालू असतो त्यावेळेस जो जेवणाचा कार्यक्रम असतो, आणि म्हणजे असं भरपूर ठिकाणी असं नाव आहे की पहिल्यांदा पाहुणे मंडळींना जेवण, नंतरून गावाची जी काही ग्रामस्थ असतात ते बसतात. असं काय नियोजन आहे असं तुमचं? खरं तर आम्ही सप्ताहाच्या अगोदर एक महिनाभर या पूर्ण कार्यक्रमाची नियोजनाची मीटिंग घेत असतो. मीटिंग घेत असताना आम्ही या सप्ताह काळामध्ये जे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांना प्रथम आम्ही प्राधान्य देत असतो. पहिल्या पंक्तीला गावातील कोणताही पाहुणा सोडता कोणीही मंडळी आमची गावातील पहिल्या पंक्तीला जेवणासाठी बसत नाही. खऱ्या अर्थाने हीच आमची जेमेची बाजू आहे. जे माईकवरून सूचना केली जाते त्या सूचनेचं तंतोतंत पालन आमच्या गावातील ग्रामस्थ असतील, महिला भगिनी असतील, तरुण मंडळाचे सर्वजण करत असतात. सप्ताह काळामध्ये तरुण मंडळीचं योगदान सगळ्यात मोठं असतं आमचं. वाढपापासून तर देणगीदारापासून तर सगळ्या याच्यापर्यंत तरुण मंडळीचा अतिशय स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभाग घेत असतात. आणि रंगदास स्वामींचा पायदिंडी सोहळा पण असतो, तो कधी आणि कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं त्याबद्दल सांगा. आमचं जे रंगदास स्वामी महाराजांचा पायदिंडी सोहळा आहे तो आषाढी यात्रेसाठी आम्ही आता ज्यावेळेस आपली आषाढी यात्रा असते, पंढरपूरची आषाढी यात्रा, त्या काळामध्ये आमचं भव्य दिव्य असं आमचं रंगदास स्वामी महाराजांचं पायदिंडी सोहळा या ठिकाणी असतो. त्यामध्ये कमीत कमी 15 दिवसांचं मुक्काम करत आम्ही पंढरपूरमध्ये जात असतो. आणि त्यामध्ये बरेचसे अन्नदाते आहेत, सगळ्या वाटाने जे अन्नदाते ते आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी करत असतात. त्यांचं देखील खरोखर मनापासून कौतुक केलं पाहिजे. गेल्या 24 वर्षापासून आम्हाला ते सहकार्य या ठिकाणी करत आहेत. ठीक आहे. हे होते आपले देवस्थानचे सचिव बाळासाहेब शिंदे, आणि ग्रामस्थ म्हणजे आमचे मित्रच आहे दत्ता शिंदे हे पण होते, आणि आपले देवस्थानचे पुजारी हो पुजारी यांचं पण चांगलं योगदान आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतात हे पण. तर अशा पद्धतीने अजून काही माहिती आहे ती पण आपण घेऊया. पण ही जी काही देवस्थानची ट्रस्टची जी माहिती होती किंवा देवस्थानाबद्दल आपले जे सप्त्याचे काही हे होते ते माहिती आपण घेतलेली आहे. चला आपण पुढं बघूया. हां, आपले काही आहे ना देवस्थानचे वार्षिक काही कार्यक्रम असतात व त्याचं नियोजन कसं असतं इथं देवस्थानचं? वार्षिक कार्यक्रमामध्ये आम्ही मग काय करत असतो, शिवजयंती सोहळा असतो आमच्या वर्षामधून. त्याच्यानंतर आमचं जो समाधी सोहळा असतो वर्षामध्ये, स्वामींच्या नावाने महाराजांच्या नावाने समाधी सोहळा असतो. तो समाधी सोहळा देखील आम्ही वार्षिक कार्यक्रमामध्ये करत असतो. त्याच्यानंतर जे लहान छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात त्याच्यामध्ये मग गोरगरिबांचे लग्न असतील ते लग्न देखील आम्ही अल्पदरात याच्या माध्यमातून करत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही छोटे मोठे जे कार्यक्रम असतील ते सगळं आम्ही या ठिकाणी वर्षभरात करत असतो. आणि असं पण आहे ना देवस्थानाच्या फंडामधून काही जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी तो तर खरा एक फंड आम्ही जो आमचा कीर्तनकार महाराज फंड चालू आहे त्यामध्ये आमचे जे तरुण मंडळ आहेत आणि गावातील ग्रामस्थ आहे त्यांचं कौतुक खऱ्या अर्थाने केलंच पाहिजे. कारण कसं आमच्या गावातून जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे मुलं शिकण्यासाठी जातील त्यांचं जे पूर्ण जे फी आहे ती फी आम्ही त्या माध्यमातून भरत असतो. खरोखर ते फी भरण्यामध्ये ज्यांचा आमचा मोलाचा वाटा आहे त्यामध्ये जे तरुण मंडळी असतील ग्रामस्थ असतील त्या फंडाच्या माध्यमातून आम्ही ते करत असतो. आता याच्यामध्ये तुम्ही इकडं तुमचे स्वयंपाक खोली हो, तर त्याचं काय कसं असतं किंवा इथं भरपूर झाडं लावलेली इथे याचं कसं नियोजन करता तुम्ही? पाण्याचं स्रोत इथं कसं आहे बघ, तो कुठून आणलेला आहे त्याचं आम्हाला थोडं माहिती देता का तुम्ही? आम्ही या ठिकाणी जे पाण्याचं नियोजन करत असतो वर्षभरासाठी आमचे चुलते ज्या ठिकाणी आहेत बंधूचे आहेत गणपत नाना शिंदे म्हणून त्यांच्या घरासमोरच आम्ही स्वामींच्या यासाठी सगळं नियोजनासाठी एक बोर घेतलेला आहे. स्वामींच्या कृपेने ते त्या ठिकाणी पाणी देखील लागलेलं आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सगळं झाडी असेल पूर्ण मैदान असेल स्वयंपाकाचं काय काम असेल जे काय पाणी लागत असेल त्या माध्यमातून आम्ही पाण्याच्याकडे उपलब्ध करत असतो पाणी. आणि इथं ते स्वयंपाक कोठडी त्याबद्दल दाखवता का काय कसं आहे काय कसं नियोजन आहे काय? हा चला दाखवतो तुम्हाला स्वयंपाक कोठडी वगैरे सगळं दाखवतो आम्ही. चला तर ही स्वयंपाक कोठडी आहे आणि इथंच स्वयंपाकाचं नियोजन असते. तर ह्याबद्दल पण यांच्याकडून माहिती घेऊ. तर साहेब हे कसं आहे नेमकं? या ठिकाणी आमच्या सप्ताह काळामध्ये
कमीत कमी रोज एक 3,500 ते 4,000 पब्लिकचं जेवण आम्हाला या ठिकाणी करावं लागत असतं. यात्रेकाळामध्ये बरेचसे भाविक मंडळी या ठिकाणी बाहेर गावातील बरेचसे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. पहिल्या दिवसापासून आम्हाला कमीत कमी 3,000-3,500 लोकांचं अन्नदान या ठिकाणी करावं लागतं. शेवटच्या दिवसापर्यंत ते अन्नदान कमीत कमी 6,000 लोकांपर्यंत जावं लागतं. त्यावेळेस जी समोर कोठडी आहे त्या कोठडीमध्ये अन्न शिजवण्याचं पूर्ण काम या ठिकाणी केलं जातं. त्याचप्रमाणे पाण्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणी आम्ही देवस्थानाच्या मार्फत कॉक काढलेले आहेत, बाहेर देखील कॉक काढलेले आहेत. कमीत कमी तुम्हाला सांगितलं 5,000-6,000 लोकांचं नियोजन या ठिकाणी रोज सप्ताहाच्या काळामध्ये असतं. दैनंदिन कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील या ठिकाणी स्वयंपाक असतो. कॉकची पाण्याची सगळी व्यवस्था आम्हाला या ठिकाणी करून द्यावी लागते. आणि या देवस्थानाची इमर्जन्सीसाठी आपण म्हणजे लेडीज बाथरूम असं काही सुविधा आहे का? हो, आम्ही देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं टॉयलेट बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये जेंट्सची व्यवस्था केलेली आहे, लेडीजची देखील व्यवस्था केली आहे. सुंदर असं टॉयलेट एका ठिकाणी आम्ही देवस्थानच्या मार्फत उपलब्ध करून दिलेलं आहे. हे महादेवाचं मंदिर आहे, सगळ्यात जुनं मंदिर आहे. आणि आपण दर्शन घेऊ महादेवाचं. बाकीची जी जुने मंदिरं होती गावातली ती सगळे पाडून नवीन मंदिरं बांधली. फक्त हे महादेवाचं तेवढं मंदिर आहे मोठं, हे असंच आहे. म्हणजे भरपूर दिवसापासून म्हणजे जुने जे लोक आहेत, ज्येष्ठ लोक, त्यांना सुद्धा माहीत नाही कधी बांधलेलं आहे हे. आपल्या गावातलं अजून एक मंदिर आहे भैरवनाथाचं, एक जागृत देवस्थान आहे. त्यांचं एक पहिलं एक जुनं मंदिर होतं, ते हे केल्यानंतर आहे ना आता नवीन मंदिर बांधलेलं आहे आपण. तर ते पण मंदिर आपण बघू. चला आपण आहे ना भैरवनाथाचं दर्शन पण घेऊ आणि पहिलं मंदिर बघूया आपण. तर आपल्या गावातले ना हे एक मंदिर आहे, भैरवनाथाचं आहे, जागृत देवस्थान आहे. हे नवीनच मंदिर बांधलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने ना असे आत्ता एवढ्यातच मला वाटतं काहीतरी एक महिना झाला असं नाही, पूर्ण ब्लॉकचं पण काम झालेलं आहे. हे बघा ह्या पद्धतीने ना इतकं सुंदर मंदिर बांधलं आहे ना. चला आपण आहे ना देवदर्शन घेऊ. आपल्या गावातले ना हे भैरवनाथाचं जे मंदिर आहे याच्यासाठी ना ग्रामस्थांचं पण खूप मोठं योगदान आहे. आणि आपल्या गावचे ना सुपुत्र आहेत काशीनाथ दातेसर आमदार आहेत, यांचंही खूप मोठं योगदान आहे या भैरवनाथाच्या मंदिरासाठी. अशा पद्धतीचं आहे ना भैरवनाथाच्या मंदिरातले ना हा परिसर आहे. इथं आल्यावरती ना एवढं काही फ्रेश वाटतंय ना, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. ही दीपमाळ आहे, इथं तुम्ही बघू शकता. ही दीपमाळ आहे, इथे नागेश्वराचं अशी छोटीशी मूर्ती आहे. आणि इथं आहे ना पहिलं काय होतं की आता ब्लॉक आहे, पण पहिले ना काय होतं की म्हणजे असं राहायचं की भैरवाचा ना अंगारा घेऊन जायचा आणि दरवाजाच्या म्हणजे घराच्या आहे ना चारी कोपऱ्यांमध्ये टाकायचं, जेणेकरून म्हणजे ते एक हे होती पद्धत होती. आणि आम्ही काय करायचं, इथं माती राहायची शर्टामध्ये ना, ती माती हे करायचं आणि तो अंगारा असं गाळून घ्यायचं. एक वेगळीच मजा होती. आता ब्लॉक आल्यामुळं हळूहळू ती पद्धत आहे, पण आता आहे ना कोणी असं करत नाही. पहिलं पण चांगल्यापैकी म्हणजे ते अंगारा घ्यायचा, परत ते वाटीमध्ये घ्यायचा आणि घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये टाकायचं. ते एक वेगळंच हे होतं. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. मित्रांनो आपण आहे ना भैरवनाथचं मंदिर पण बघितले, दर्शन पण घेतले. आता आपण आहे ना स्वामींच्या तपोभूमीमध्ये जाणार आहे.
आता आलेलो आहे स्वामींच्या तपोभूमीमध्ये. हे बघू शकता तुम्ही, हे स्वामींचा जिरा आहे. ज्यावेळेस म्हणजे स्वामी साधना करायची हिवाळ्यामध्ये, तर ह्या जिऱ्यामध्येच म्हणजे त्यांची साधना राहायची. आणि असं म्हटलं जातं का ज्यावेळेस उन्हाळा राहायचा, कडक उन्हाळा, त्यावेळेस स्वामी काय करायचे की हे गौऱ्यांचं रिंगण करायचे. आणि त्या रिंगणामध्ये पण ते ना त्या म्हणजे अग्नीमध्ये ना साधना राहायची त्यांची. तर अशा पद्धतीने ना हा स्वामींचा जिरा आहे. आणि इथं पाठीमागं बघू शकता स्वामींचं एक मंदिर आहे छोटंसं. इथे पिंपळाचं एक झाड आहे. आणि त्याच्यानंतर इकडे ना ह्या साईडला आहे ना विहीर आहे. अशा पद्धतीने इथे ना एक स्वामीचं छोटंसं मंदिर आहे. हे स्वामींचं छोटंसं मंदिर आहे. आणि इथं पिंपळाचं एक मोठं वृक्ष आहे, मोठं झाड आहे चांगलं. आणि इथं आहे ना एक पहिलं जुनं एक काहीतरी हे होतं, मलाही आठवत नाही, पण चांगल्या पद्धतीनं एक हे होतं. आणि ते आता एकदम जीर्ण अवस्थेत आहे इथं. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता इकडे स्वामींच्या तपोभूमीच्याच पाठीमागे आहे ना एक स्वामींच्या काळातली ना एक विहीर आहे, एक पुरातन विहीर आहे. तर आपण ती विहीर बघूया. तुम्ही बघू शकता ही स्वामींच्या याच्यामधली काळातील आहे ना एक पुरातन अशी विहीर आहे. बघा तिचं जे बांधकाम आहे बघा, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे येण्यासाठी पायरी आहे. आणि तिकडं असे आपण मराठीमध्ये बोलतो देऊळ बांधलेले आहेत, असे देवळी बांधलेली बघा ठिकठिकाणी. इकडून पण एंट्री आहे, इकडून याला बोलतात थारोळा. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये अशा प्रत्येक भागात वेगवेगळे शब्द असतील, पण इकडं आमच्याकडे बोलतात थारोळा. तर हा विहिरीचा थारोळा आहे. अशा पद्धतीने ना विहीर बांधलेली आहे. आता आहे ना हे थोडं आहे ना हे असलं जीर्ण पद्धतीमध्ये थोडे असं म्हणजे जे नाही का जंगली जे झाडं आहेत असे ती जास्त हे झाल्यामुळं आणि अशी ना जुनी झाडं पडल्यामुळं आहे ना ते थोडं त्याची अवस्था थोडी हे झालेली आहे. खूप जुनी विहीर आहे, पोखरी गावामधली स्वामींच्या काळामधली विहीर आहे. विहिरीच्याच कडेला ना एक जबरदस्त असं तुम्हाला आहे ना सीन दाखवतो. बघा काय नजारा आहे, वा. आमच्या पोखरी गावचा डोंगर आहे तो दिसतोय ना तुम्हाला पाठीमागे, तो डोंगर आहे आमच्या पोखरी गावचा. तिकडूनच आमच्या गावामध्ये यायला लागते, घाट मार्ग आहे तिकडून. आणि आपला दुसरा व्हिडिओ ना हा तिकडे असणार आहे, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. शेतीच्या त्या साईडला आहे ना आमची समर्थ विद्यालय पोखरी. आपण शाळेचा पण आहे ना एक ब्लॉग बनवणार आहे. मित्रांनो, आपण इथंच थांबतोय या ब्लॉगमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्याला सागर काशीद या ब्लॉग चॅनलवरती तुम्हाला डेली ब्लॉग असतील, फॅमिली ब्लॉग असतील, कॉमेडी ब्लॉग असतील, ट्रॅव्हल ब्लॉग असतील, हे तुम्हाला पाहायला भेटतील. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.